आपल्या मुलांमध्ये आहे एक अद्भुत क्षमता. फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट प्रोग्राम. यामध्ये पंचकोश विकास, मुद्रा विज्ञान पद्धती, पंचमहाभूत शुद्धिक्रिया, आनापानसती ध्यान, सुसंवाद आणि स्वसंवाद कौशल्य आणि पंच ज्ञानेंद्रियाचा विकास हे घटक समाविष्ट केलेले आहेत. या प्रोग्रामच्या माध्यमातून मुलांमध्ये अभ्यासामध्ये एकाग्रता वाढते, मुलांचा अभ्यासामध्ये उत्साह वाढतो, स्मरणशक्तीमध्ये वाढ होते, भावनावर नियंत्रण राखण्यास खूप मोठी मदत होते, सुप्त कला कौशल्यांचा विकास होतो, सकारात्मक विचारसरणीचा विकास होतो, विचार स्पष्टता येते, ध्येय निश्चिती करण्यासाठी फार मोठी मदत होते. तसेच ही मुले डोळ्याला पट्टी बांधून सुद्धा अभ्यास करू शकतात, डोळ्याला पट्टी बांधून चेस खेळू शकतात, डोळ्याला पट्टी बांधून ड्रॉइंग काढू शकतात. जर आपल्यालाही आपल्या मुलांचा सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्यालाही आपल्या मुलांमध्ये ही अद्भुत क्षमता विकसित करायची असेल तर आमच्याकडे तुमच्यासाठी एक खास बातमी आहे. अद्वैत माइंडफुलनेस सेंटरचे नवीन कार्यालय 7 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होत आहे आणि याचबरोबर 9 नोव्हेंबर 2025 पासून आपल्या माइंडफुलनेसच्या नवीन बॅचेस सुरू होत आहे. पहिली बॅच सकाळी 11 वाजता असणार आहे, ज्यामध्ये वयवर्ष 5 ते 16 वर्षापर्यंतची मुले आणि मुली सहभागी होऊ शकतात. यामागील उद्देश आहे त्या मुलांची एकाग्रता वाढणे, स्मरणशक्तीचा विकास होणे, त्यांचा आत्मविश्वास वाढणे, त्यांच्या भावनावर त्यांचे नियंत्रण राहणे आणि सर्वात महत्त्वाचं त्यांनी मोबाईलच्या व्यसनापासून लांब जाणे. तसे दुसरी बॅच संध्याकाळी 4 वाजता, ज्याचा वयोगट आहे 17 आणि पुढील सर्व विद्यार्थी. जे विद्यार्थी आता 11वी-12वी तसेच एनडीएची तयारी करत आहेत, जीईची तयारी करत आहेत, नीटची तयारी करत आहेत, अजून एमपीएससी, यूपीएससी आणि बऱ्याच काही स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत आहेत, या सर्व विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमाचा खूप मोठा लाभ होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमासाठी आम्ही आपणा सर्वांना मनपूर्वक आमंत्रण देत आहोत आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे हे दोन्ही कार्यक्रम सर्वांसाठी पूर्णपणे मोफत आयोजित करण्यात आले आहेत. नोंदणीसाठी आपण खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून आजच आपला प्रवेश निश्चित करू शकता. पत्ता शोभा टावर, 3रा मजला, B13, सदाशिव पेठ, पुणे 30. संपर्क 9970577995. धन्यवाद. नमस्कार, मी कल्याण मित्र भगवान उर्फ आशिष काटकर. पुण्यामध्ये सदाशिव पेठ येथे पुणे हॉस्पिटल शेजारी शोभा टावरमध्ये आपण अद्वैत माइंडफुलनेस सेंटर या नवीन नावासोबत, नवीन उपक्रमासोबत हाजीर होत आहोत. यामध्ये आपण माइंडफुलनेस या क्षेत्रामध्ये काही विद्यार्थी, काही टीनेजर्स, एनडीए, यूपीएससी, एमपीएससी करणाऱ्या मुलांवरती कार्य केलं आहे. हे कार्य मागच्या 10 ते 12 वर्षापासून सतत सुरू आहे, परंतु याचे नवीन आणि अपडेट व्हर्जन म्हणून आता आपण नव्या जोमामध्ये 7 नोव्हेंबर 2025ला याची एक सुरुवात करत आहोत. या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांना आमंत्रण देण्यात येत आहे. तर याचा प्रमुख उद्देश असा आहे की अद्वैत माइंडफुलनेसच्या माध्यमातून आपल्या मुलांमध्ये ज्या गोष्टी चेंज व्हायला हवा आहे, ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, ते हे सेंटर आपल्यासाठी कार्य करत आहे. त्यामध्ये मुलांचा प्रामुख्याने अभ्यासामध्ये आवड वाढणे, त्याचा खेळामध्ये उत्साह वाढणे, त्याचं मनावर त्याचं कंट्रोल राहणे, त्याच्या भावना त्याला व्यवस्थित सांभाळता येणे हा प्रमुख उद्देश आहे. आणि अद्वैत माइंडफुलनेस सेंटर जे आता इथे आहे सदाशिव पेठ, पुणे, या सेंटरचा प्रमुख उद्देश असा आहे की सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट जो प्रोग्राम आहे, ज्याला आपण मिडब्रेन ॲक्टिव्हेशन, इंट्युशन प्रोसेस या नावाने ओळखत असाल, परंतु आम्ही या प्रोग्राममध्ये सतत गेली 12 वर्ष काम करत आहोत. यामधल्या प्लस पॉईंटवर आम्ही काम केलं आहे, मायनस पॉईंटवर आम्ही काम केलं आहे. जी मुलं खेड्यामध्ये राहतात, जी मुलं शहरामध्ये राहतात, या दोघांमध्ये आम्ही सारखे रिसर्च केलेले आहेत. म्हणून आता आम्ही एका मोठ्या नवीन ठिकाणी आणि नवीन उत्साहानं या विषयावर अजून चांगलं काम करत आहोत. तर या सर्वांसाठी आपण उपस्थित राहावे अशी आमची सर्वांची आमच्या कुटुंबातर्फे, आमच्या परिवारातर्फे एक विनंती असेल. धन्यवाद. आजच्या सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत संचिता धनराज ही विद्यार्थिनी आहे. तिच्याच जुबाने आपण ऐकूया की तिला शैक्षणिक क्षेत्रामध्ये, तिच्या भावना परिवर्तन क्षेत्रामध्ये, सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये,
तिच्या अभ्यासामध्ये काय काय तिला चेंजेस दिसून आले आणि तिने कोणत्या गोष्टीची काळजी घेतली, तिने सराव कसा केला, तिचं रुटीन काय होतं आणि तिला शाळेमध्ये कोणते कोणते आश्चर्य बघायला मिळाले, हे सर्व आपण आता संचिताच्या जुबानी ऐकणार आहोत. म्हणजे माझ्या अभ्यासात लक्ष नाही लागायचं. असं काय लर्न वगैरे केलं तर ते लर्न व्हायचं, पण लगेच 1-2 दिवसात मी विसरून जायची ते. पण मी हे कोर्स करायला लागले त्यानंतर मला जे लर्न केलं ते असं राहतं, लक्षात राहतं. म्हणजे मी 2-3 महिन्यानंतर पण ते मी सांगू शकते की जे मी लर्न केले ते त्या दिवशी मी हे लर्न केलं तर कोणत्या दिवशी केलं तर सगळं सांगू शकते. आणि आउटडोर गेम नाहीच खेळायचे जास्त, पण हा कोर्स केल्यापासून म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये माझं असं मन लागलं. म्हणजे आधी मी नाही करायची ते, पण आता मी करायला लागले. ओके. आणि जे तुमचं अकॅडमिक्स आहे म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्हाला आधी कोणते चॅलेंजेस यायचे, तुम्हाला नंतर काय काय चेंज झाला, त्याबद्दल काय सांगू शकाल? म्हणजे आधी मी मार्क्स वगैरे खूप हे कमी पाडायचे तर, आणि नंतर मला ते खूप डिफिकल्ट पण वाटायचं की मला मार्क कसे पडतील किंवा मी अभ्यास कसा करेल. पण जेव्हा मी हा कोर्स चालू केला तेव्हापासून मग मला अशी भीती वगैरे म्हणजे वाटतच नाही की आता मला मार्क कसे पडतील, किती पडतील. चांगलेच पडतात आणि मार्क मला तसे पण हा कोर्स केल्यापासून. बर. आणि अभ्यासामध्ये कोणते कोणते चेंज झालात? म्हणजे जसं की आता जनरली मुलं 3-4 तास 5 तास पण स्टडी करतात, तुमचा काय अनुभव आहे याबद्दल? मी आधी म्हणजे किती पण वेळ अभ्यास केला तर तो तेवढ्या पुरतेच लक्षात राहायचा. आता मी 1 तास जरी केला तरी तो मन लावून होतोच. आणि 1 तासात जो मी अभ्यास केला तो माझ्या कायम लक्षात राहतो. ओके. तुम्ही डोळ्याला जरी पट्टी बांधलात तरी तुम्ही पुस्तक वाचू शकता, हे खरं आहे का? हो. मग तुम्हाला कसं दिसते हे? माझा 3rd आय ऍक्टिव्हेट आहे. बरं. की सुपर सेन्सिटिव्ह डेव्हलपमेंट प्रोग्राम मधून आपण आपले 6 इंद्रियांद्वारे कोणती इन्फॉर्मेशन डाउनलोड करू शकतो, हे सत्य आहे का? हो. मी तर असं ऐकलं की तुम्ही डोळे बंद करून क्यूब पण करता. हो. आणि तो क्यूब तर आम्हाला काहीच येत नाही, म्हणजे आम्ही त्याला असं नुसतं बघत असतो 2-3 तास. म्हणजे ज्या व्यक्तीला तो क्यूब येत नाही त्या व्यक्तीला असं वाटतं की खूप हार्ड आहे करून. म्हणजे असं वाटतं की मी कधी करूच शकत नाही. पण एकदा तो जमायला लागला किंवा माहिती की असं होतो तर मग त्याच्यानंतर खूप सोपं वाटतं. पण तरी पण डोळे बंद करून म्हणजे कसं काय इम्पॉसिबलच वाटतं आम्हाला तर. नाही, तसं तो खूप सोपा आहे, पण असं तो 3rd आय ऍक्टिव्हेट असल्यामुळे तो डोळे बंद करून होऊन जातो. ग्रेट. आणि म्हणजे मागे एक काही आपण टीव्हीला न्यूजला पण या गोष्टीबद्दल काही आम्ही बघितलेलं आहे, परंतु हे इतकं तुम्ही कसं आणि प्रॅक्टिस तुम्ही कशी ठेवली? म्हणजे आता आम्ही ऐकलंय की असं असतं, परंतु म्हणजे मध्ये सातत्य आहे तुमचं किंवा तुमची कन्सिस्टन्सी टिकून आहे, तर तुम्हाला आई वडिलांकडनं यामध्ये काही मार्गदर्शन मिळतं का तुमचे मेंटर तुम्हाला सतत तुमच्या टच मध्ये आहेत? कसं आहे म्हणजे? नाही, आई वडील मार्गदर्शन करतात. आणि जेव्हापासून मी सांगितलंय की मला असं कर, तर मग मी रोज 20-30 मिनिटं हे प्रॅक्टिस करायची, म्हणून मला आता सुद्धा जमतात ते. आणि प्रॅक्टिस केल्यामुळेच हे शक्य झालं. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की 25 to 30 मिनिट आपण प्रॅक्टिस डेली केली पाहिजे रोज. तर मग जेव्हा तुम्ही हे एखाद्या ठिकाणी प्रेझेंट करत असाल तर तुम्हाला वावा वगैरे मिळते का? जसं की तुमच्या स्कूलमध्ये म्हणा किंवा तुमच्या फॅमिलीच्या गॅदरिंग मध्ये म्हणा, तर तुमचा यात काही अनुभव आहे का? म्हणजे पास्ट अनुभव काय आहे का तुमच्याकडे? हो, मी 1-2दा केलाय स्कूलमध्ये डेमो वगैरे, तर सगळे आश्चर्य वगैरे झालते. आणि आहेत सुद्धा आश्चर्य काय मी कसा केला ब्लँक फोल्ड बांधून क्यूब वगैरे, कसं सांगितलं की हे वगैरे वगैरे. तर मग सगळे असे आश्चर्य वगैरे झाले आणि सगळे काय बोलतात, खुश झाले असतील, खुश वगैरे, सगळे इंटरेस्ट स्माइल वगैरे, एकदम छान वातावरण एकदम प्रसन्न झालं असेल त्यांचं की ओ माय गॉड, इट्स अ मिरेकल. मग हे जादू वगैरे आहे का सायन्स आहे? हे जादू वगैरे नाही, सायंटिफिक प्रूफ आहे ना हे की मेडिटेशन वगैरे केल्याने हे सगळं शक्य आहे करून. ओके. तर असा काही एखादा अनुभव जो एकदम अचंबित करणारा होता तुमच्यासाठी, तुमच्या फॅमिलीसाठी?
मी हा एकदा डेमो क्लासमध्ये केलता हा सरांसमोर, तर ते खूप शॉक झाले, इम्प्रेस झाले, तर त्यांनी माझी फी सुद्धा अर्धी माफ केली. बर. सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट या माध्यमातून मुलांमध्ये जे आमूलाग्र बदल होतात, तर या प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्या मुलांमध्ये ज्या गोष्टीमध्ये चेंज होतो, तर तो चेंज कसा होतो, त्यामध्ये कोणते कोणते आपले बदल दिसून येतात, तर त्या संदर्भात आपण आजचा सेशन आहे. तर यामध्ये असे काही चेंज होतात की जे आपल्याला आश्चर्यचकित करणारे असतात. तर त्याचंच एक उदाहरण आणि एक लाईव्ह डेमो आजच्या या सेशनमध्ये आपण घेत आहोत. तर संचिता, तुझं स्वागत आहे या पॉडकास्टमध्ये. तर संचितासोबत आपण याचे प्रात्यक्षिक बघणार आहोत. तर माझ्याजवळ एक ब्लाइंड फोल्ड आहे आणि एक क्यूब आहे, म्हणजे याला ब्लाइंड फोल्ड म्हणतात, आणि हा एक क्यूब आहे. तर आपण नॉर्मल जरी म्हणलं की हा आपल्याला क्यूब करायचा असतो, तरी सुद्धा आपल्याला काही अल्गोरिदम, याचं काही ट्रेनिंग वगैरे घ्यावं लागतं. आपल्यासोबत जी विद्यार्थिनी आज आहे, ती विद्यार्थिनी आपल्याला हे ब्लाइंड फोल्ड लावून हा क्यूब सॉल्व करून दाखवेल. चला तर मग आता आपण या प्रात्यक्षिकला सुरुवात करूया. तर आपल्याकडे जे ब्लाइंड फोल्ड आहे, हे अत्यंत काळ्या रंगाच्या कापडाने याला पूर्णपणे कोट केलेलं आहे आणि हे खूप जाड आणि थिक आहे. तर आपल्यासोबत जे विद्यार्थी आहेत, आदित्य राज, तर आपण यांना हे लावणार आहोत आणि यांच्याकडून आपण पूर्ती करून घेणार आहोत की यातून काही त्यांना दिसत आहे का, किंवा काही त्यांना शंका येत आहेत का, किंवा काय ट्रान्सफर होतंय का बाहेर. तर चला मग आपण आता हे आदित्य राजला देऊया. आदित्य राज, तुम्ही लावा. ऍडजस्ट करा, त्याला टाईट करा. इथे टाईट करायचं आहे. तर आता आदित्यला माझा प्रश्न आहे की तुला काही बाहेर दिसत आहे का? मला काहीच नाही दिसत आहे. काही दिसत नाहीये. दुसरे विद्यार्थी आपल्याकडे आहेत, ओम. या ओमला आपण हे ब्लाइंड फोल्ड देऊन पुनश्च खात्री करूया की त्याचं काय मत आहे याबद्दल, की त्याला काही दिसतंय का किंवा काय त्याला. तर आपण त्याला हे ब्लाइंड फोल्ड लावणार आहोत आणि पूर्तता करणार आहोत. ओम, तुम्ही ब्लाइंड फोल्ड लावा. तुमच्या नाकाने व्यवस्थित मॅनेज करा आणि त्याला टाईट करा. ओके, त्याला असं टाईट करायचं इकडं. सांगा. ओके. तर ओमला आपण आता विचारणार आहोत की ओमला काही बाहेर दिसत आहे का? नाही. ओके. अजून आसपास इकडून तिकडून काही असं कोण्या बाजूने काही तुम्हाला प्रकाश दिसत आहे का? नाही, म्हणजे कम्प्लिटली ब्लँक आहे. बरं, तुम्ही आतमध्ये डोळे उघडला असला तरी तुम्हाला काही बाहेर दिसत आहे का? नाही. दिसत नाही.
आपल्या सोबत जी विद्यार्थिनी आहे संचिता धनराज, या विद्यार्थिनीने हा क्यूब विदिन 2 मिनिट और 2.5 मिनिटामध्ये आपण बघू शकता की पूर्णपणे सॉल्व्ह केलेला आहे, आणि तो देखील ब्लाइंड फोल्ड असताना. आतापर्यंत आपण या गोष्टी सर्व प्रात्यक्षिक बघत आलात आणि जे काही ते आपण प्रत्यक्ष पाहिलेले आहे. आपल्यालाही आपल्या मुलांमध्ये ह्या अतुलनीय क्षमतेला विकसित करायच्या असेल तर आपण जे आमचे ऑफिस आहे पूना हॉस्पिटल शेजारी शोभा टावर, पहिला मजला, इथे आपण व्हिजिट देऊ शकता. तसेच खालील दिलेली जी लिंक आहे त्यावरही आपण आपले अपॉइंटमेंट बुक करू शकता. आणि येत्या 7 नोव्हेंबर दिवशी आम्ही एक सर्वांसाठी फ्री सेमिनार आणि आयोजित केलेला आहे. तर आपण या सेमिनारमध्ये सहभागी होऊ शकता. आधी आपण खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपली जे काही इंटरेस्ट आहे तो दाखवायचा आहे आणि आपले रजिस्ट्रेशन करायचे आहे. तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यानंतर वेळ, त्याचं प्रोग्रामच्या जे काही नियोजन आहे ते सर्व तुमच्या व्हॉट्सॲपवर येऊन जाईल. आणि हा प्रोग्राम अत्यंत म्हणजे 7 नोव्हेंबरला आम्ही जो प्रोग्राम घेत आहोत तो सर्वांसाठी फ्री आहे. त्यामुळे आपल्या मुलांमध्ये जर अतुलनीय क्षमतेचा विकास करून आपल्यालाही वाटतं की आपल्या मुलांनी संचितासारखं सुपर जिनियस बनावं, तर आपण ह्या उपक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलं पाहिजे. धन्यवाद.